नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी लाल भोपळ्याची आमटी ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग आपण आता हा लाल भोपळा, याला कोणी डांगर असे सुद्धा म्हणते, पण आमच्याकडे त्याला लाल भोपळा असं म्हणतात. तर बघा मैत्रिणींनो, आता हे लाल भोपळा मी चिरून घेतलेला आहे. आता याची पूर्ण साल काढून टाकायची आणि तो लाल भोपळा आपण चिरून घेऊया. तर या लाल भोपळ्याची जी साल असते त्याची चटणी पण करतात. एका दिवशी मी त्या चटणीचा व्हिडिओ पण तुम्हाला मी करून दाखवेन. त्याची चटणीसुद्धा खूप सुंदर लागते सालीची. तर बघा मैत्रिणींनो, आता हा भोपळा आपला चिरून झाला आहे. तर त्यामध्ये काय काय टाकायचे मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, 1 चमचा शेंगदाणा कूट घेतलेला आहे, 1 चमचा तिळाचा कूट घेतलेला आहे आणि 1 चमचा जवस आणि कारळं याचा कूट मी घेतलेला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊया. चला तर मग आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घेऊया. आता या फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता हे टाकून लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला हे मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित आता आपण हलवून घेऊया. लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद आणि हिंग टाकलेली आहे. आणि आता आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. आता आपण फोडणी दिल्यानंतर थोडी पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी उकळलं की त्यामध्ये अजून मी थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे. आमच्याकडे थोडीशी पातळ लागते त्यामुळं. तर बघा मैत्रिणींना, आता हे उकळी येऊ द्यायची आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण जे मसाले काढलेले आहेत ते सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जे शेंगदाणा कूट आणि तिळाची पावडर ते सगळं त्यामध्ये आता टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हलवून द्यायचं. आणि हा लाल भोपळा अगदी 2-3 मिनटामध्ये शिजतो, त्यामुळं ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. त्यामुळे आपली ही आमटी खूप पटकन तयार होते. तर बघा मैत्रिणींना, आता आपली आमटी रेडी झाली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाल भोपळ्याची आमटीची, तर तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.